नमस्कार मित्रांनो, आपण कुठल्याही अडचणीमध्ये असो, प्रसंगामध्ये असो, तेव्हा आपण धार्मिक विषयांमध्ये काही उपायांबाबतीत मार्गदर्शन घेत असतो आणि ते उपाय करून आपल्याला त्या प्रसंगातून मुक्तता हवी असते. ते उपाय कसे असतात तर काही उपाय हे हवनात्मक असतात, काही स्तोत्रादिकांचे असतात. त्यामध्ये आपण जो उपाय करतो तो शीघ्र फलीभूत का होत नाही त्याविषयी आपण आज बोलणार आहोत. मग तो उपाय म्हणजे स्तोत्र असेल. देवी देवतांचे अनेक स्तोत्र असतात, ते स्तोत्र आपण उपाय म्हणून किंवा एक आपली नित्याची नेमाची साधना म्हणून ते स्तोत्र म्हणत असतो. मग ते स्तोत्रातून आपल्याला फलप्राप्ती का होत नाही त्याविषयी आपण बोलणार आहोत. तर मंत्र असेल किंवा ते स्तोत्र असेल त्याचा आधी आपण उच्चार कसा करावा आणि ते कसं केलं जातं त्याविषयी आपण बोलू. तर कुठलंही मंत्र असेल, स्तोत्र असेल, ते जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा ज्या ठिकाणी म्हणत असतो त्या ठिकाणाचं, त्या परिसराची शुद्धी त्या स्तोत्राच्या उच्चाराच्या माध्यमातून घडत असते. आणि मग ते स्तोत्राचा उच्चार कसा करायचा असा जेव्हा विषय आपण घेतो तेव्हा शांत आणि मध्यम उच्चारी, शांत आणि मध्यम स्वर आपला जो असेल त्या स्वरामध्ये त्या स्तोत्राचा मंत्राचा उच्चारण आपण केलं पाहिजे. आणि मग त्याही पुढे आपला स्वर कसा असावा तर मंत्रोच्चार स्थिर लये गुणकारी. जे मंत्र असेल, जे स्तोत्र आपण म्हणतोय, मग ते गणपती स्तोत्र असेल, विविध देवतांचे स्तोत्र उपलब्ध असतात, तर ते स्थिर म्हटलं पाहिजे, एका स्वरामध्ये म्हटलं पाहिजे आणि त्या स्तोत्राची एक लय असते. त्या लयीने जेव्हा आपण ते स्तोत्र म्हणू तेव्हा ते गुणकारी होणार आहे. लयामध्ये म्हटल्यानंतर त्यातली गुण प्रगट होत असतात, त्या गुणाने आपलं म्हटलं पाहिजे. आणि मग ध्वनी संप्रेक्षे परस्पर विद्युत ऊर्जी, त्या स्तोत्राच्या लयीमध्ये जेव्हा आपण स्तोत्र म्हणायला लागू त्या मंत्राच्या लयीमध्ये, तेव्हा काय होतं, ध्वनी संप्रेक्षाने एक विद्युत ऊर्जा निर्माण होते, म्हणजेच वलय निर्माण होतं. आणि ते वलय ध्वनी संप्रेक्षाने आपल्या परिसरात त्या भोवती प्रक्षेपित होऊन आपल्याला ऊर्जान्वित होतं आणि फल प्राप्त होत असतं. मग हे कुठलं वलय तयार होतं तर मंत्रस्तोत्रावृत्ते ब्रह्मवलयाची निर्मिती. ब्रह्मवलय आपल्या भोवती एक सुरक्षा कवच तयार होत असतं. मंत्र असेल किंवा स्तोत्र असेल ज्याचा नित्य नेमाने पठन करतो त्या व्यक्तीच्या भोवती एक मंत्र संरक्षक वलय तयार होत असतं, त्याला ओरा म्हटलं जातं. तो ओरा, ते संरक्षक कवच आपलं संरक्षण करत असतं. आणि स्तोत्र जेव्हा आपण आपल्या देवघरात म्हणतो, देवासमोर म्हणतो, मंदिरात म्हणत असू, कुठेही म्हणत असू, तेव्हा काय होतं, परमोच्च स्थिती देवता जागृती, जे देव असतील देवापुढे आपण जेव्हा म्हणू त्या देवतांना जागृती आणायचं कार्य म्हणजे तिथे देवतत्वाची अनुभूती येण्याचं साधन स्तोत्र आहे. इतकं स्तोत्राला महत्व आहे. जे देवता ज्या ठिकाणी नित्य नेमाने स्तोत्रपाठ होतात ते देवता जागृती येते, देवता जागृत असतात आणि ते जागृतपण आपल्याला फलीभूत करणार ठरतं. इतकं स्तोत्र पठनाला महत्व आहे. नित्य नेमाने म्हटलं देवता जागृत आहे, त्या ठिकाणचे देव जागृत आहे असं का म्हटलं जातं, तिथे नित्य नेमाने साधना होत असते, काही उपासना होत असतात, स्तोत्रादिकांचं म्हटलं जातं, त्याने तिथे ऊर्जा कार्यान्वित होऊन फलप्राप्ती होते. मग म्हटलं जातं ती देवता नवसाला पावते किंवा ती देवता जागृत आहे. हे कशाने होत असतं, तिथे होणाऱ्या नित्यनेमी पूजन अर्चनाद्वारे. आणि जेव्हा आपण घरी म्हणतो एक उपायाच्या दृष्टीने जेव्हा आपण स्तोत्राचा विचार करू तेव्हा आपली आत्मऊर्जा प्रेरित होऊन ती ऊर्जा आपल्या परिसरामध्ये, घरामध्ये, गृहामध्ये, परिसरामध्ये प्रसारित होत असते. जेव्हा स्तोत्र म्हटलं जातं त्यातून जी ऊर्जा निर्माण होते ती ऊर्जा गृहामध्ये, आपल्या घरामध्ये प्रसारित होऊन गृह शुद्ध होतं आणि जे काही दोष असतील, संकट असतील, बाधा असतील, या सगळ्यांचा नायनाट नाहीसं होण्यास कारणीभूत काय असेल
ते स्तोत्रादिकांचं नित्यनेमाने पठण करणं, इतकं या स्तोत्रादिकांना महत्त्व आहे. घरामध्ये जे काही गोष्टी असतील, अशुभ असं असेल, जे काही दोष असतील, ते दोषांची निवृत्ती स्तोत्र पठनाने होत असते. ती ऊर्जा गृहामध्ये निर्माण होऊन गृह शुद्ध होतं आणि त्या योगाने सगळं दोष निवारण होत असतो. आणि मग मंत्रांमध्ये, या स्तोत्रांमध्ये काय असतं तर शांती, पुष्टी, तुष्टी, बल मंत्रांतरी. मंत्रांमध्ये शांती असते, पुष्टी असते, तुष्टी असते. ही सगळ्याची फलप्राप्ती स्तोत्र मंत्रादिकांच्या नित्यनेमाने पठनाने होत असते. हा स्तोत्रादिकांचा प्रभाव आपल्याला जाणवायला लागतो. त्यानंतर स्तोत्र कसे म्हटले पाहिजे, कसे म्हटले नाही पाहिजे, त्याविषयी आपण बोलताना विचार केला तर ते स्तोत्र असेल ते धीर गंभीर उच्चार घडला पाहिजे. मंत्रोच्चार स्तोत्रादिकांचा कसा पाहिजे, धीर आणि गंभीर म्हटलं तेव्हा त्यातून फल निष्पन्न होत असतं. कंठाक्रोश क्रंदने मंत्रशक्त्या निवारी. कंठाक्रोश करून अगदी तिडकीने म्हणून, जेव्हा कंठाक्रोशाने स्तोत्र कुठलंही म्हणू नये, मध्यमामध्ये म्हणावं. स्वर आपले ताल संयमित असावे, अशा प्रकारे स्तोत्रादिकांचं पठन करावं. आणि त्याही पुढे त्या मंत्राद्वारे, स्तोत्राद्वारे आपण काय करतो तर देवतांप्रतीचं एक आवाहन आपण करत असतो. देवतांचं आवाहन करणं, त्यांचं स्मरण करणं हे स्तोत्रादिकांच्या पठनाने घडत असतं. मग ते कसं स्तोत्र म्हटलं गेलं पाहिजे तर नम्रतेने आणि मंत्रांचा स्वभाव, गुण हे जाणून उच्चार केला पाहिजे. कुठलाही मंत्र असेल, स्तोत्र असेल, त्याची गुण, लय आणि मंत्रांचा स्वभाव यानुसार देवतांचं आवाहन करतो. या दृष्टीने, या संयोगाने, या भावनेने त्या स्तोत्रादिकांचं पठण घडलं पाहिजे. तिथे नम्रता देखील पाहिजे. आणि त्याही पुढे जेव्हा आपण विचार करू तर देव हे मंत्राच्या अधीन आहे आणि मंत्र हे जाणून आपण स्तोत्रादिकांचं पठन केलं पाहिजे. मंत्राच्या अधीन देवता हे स्तोत्रादिकांचं पठन करताना हे जाणलं आणि तसा भाव आवाहनात म्हणताना ठेवला तर ते स्तोत्रादिकांचं पठन लवकर फलद्रूप होत असतं. आणि हे लवकर फलद्रूप का होत नाही, आम्ही स्तोत्र म्हणतो परंतु आम्हाला फलप्राप्ती होत नाही किंवा घडताना तसं दिसत नाही, असा जे विचार करत असतील त्या बाबतीत काय तर मंत्रशक्ती शीघ्र फलाची प्राप्ती कर्म एकाग्रते कारणी. ते मंत्र म्हणत असताना, स्तोत्र म्हणत असताना शीघ्र फलदायी व्हावे असं वाटत असेल तर कर्म करता म्हणणारा त्या स्तोत्र म्हणताना किती एकाग्र त्या देवतेशी, त्या स्तोत्राशी आहे यावरून त्या स्तोत्राची फलप्राप्ती ठरत असते. मग स्तोत्र म्हणतोय फलप्राप्ती होत नाही हा विषय जेव्हा ज्यांना वाटत असेल त्यांनी ते स्तोत्र म्हणताना आपली त्या देवतांप्रती, त्या स्तोत्राप्रती किती एकाग्रता होती हा विषय जाणला की फलाची निर्मिती का होत नाही याचं उत्तर प्राप्त होत असतं. आणि जे स्तोत्र मंत्रशक्तीनुसार आणि चित्त एकाग्र करून म्हटलं जातं तिथे त्या स्तोत्रातून फलनिर्मिती होते, फलप्राप्ती होते, शीघ्र फलद्रूप होतं. स्तोत्र म्हणायचं पुरतं म्हणून मोकळे होत असाल तर तिथून फलप्राप्ती होणं अशक्य होतं. जेव्हा स्तोत्र म्हणताना एकाग्रतेचा विचार जेव्हा त्या देवतांप्रती निर्माण होईल तुम्हाला तात्काळ फलप्राप्ती त्या स्तोत्राच्या माध्यमातून होत असते. असं मंत्रोच्चार चित्तशुद्धी आणि चित्तवृत्ती ठिकाणावर ठेवून जेव्हा जेव्हा म्हटलं जाईल मग ते स्तोत्र कुठल्याही देवतांचं असो त्या देवतांप्रतीची फलप्राप्तीच आपल्याला प्राप्त होईल. अशा विषयावर आपण संवाद केला. स्तोत्र का म्हटले जातात, त्याचा प्रभाव कसा निर्माण होतो, मंत्रशक्ती काय असते त्याविषयी आपण बोललो. पुन्हा नवीन विषयासह भेटू. सर्वांना नमस्कार, धन्यवाद.